आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जतकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। कोरोना महामारीने सगळ्या जगाला हादरवून टाकले होते। या संकटात नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला। एकीकडे उत्पन्नाचे स्रोत थांबले तर दुसरीकडे कर्ज, कुटुंबाचा खर्च, औषधं, शिक्षण अशा गरजा वाढल्याने खर्चही वाढले होते। त्यामुळे अनेक कुटुंबांचे मालमत्ता कर भरणे थांबले। कोरोना महामारी डोकं वर काढत असल्याने अशा परिस्थितीत मालमत्ता कर भरणं नागरिकांसाठी दुय्यम गरज झाली। मात्र त्यावर शासनाकडून दर महिन्याला 2% शास्ती लावली जात होती, जी आणखी भार वाढवणारी ठरली। कोरोना काळामध्ये अनेक नागरिकांना आर्थिक समस्यांमुळे मालमत्ता कर भरण्यात आलेल्या अडचणींमुळे अनेक नागरिकांनी कर भरला नव्हता। मात्र या विलंबामुळे नागरिकांवर लावण्यात आलेल्या 2% शास्ती करात आता दिलासा मिळणार आहे। कर्जत नगर परिषद क्षेत्रातील मालमत्तांच्या धारकांना 2% शास्ती कर माफ करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे व माजी नगरसेवक संकेत भासे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 12 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात वर्ष 2019-20 पासून प्रलंबित मालमत्ता करांमुळे नागरिकांना बसणारा आर्थिक बोजा माफ करण्याची विनंती केली होती। पत्रात त्यांनी नमूद केले होते की कोविड काळात अनेक व्यवसाय बंद पडले, उत्पन्नाचे स्रोत थांबले, त्यामुळे मालमत्ताधारक कर भरण्यात अपयशी ठरले। अशा वेळी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शास्ती करात सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती। त्यांची मागणी अखेर मान्य करण्यात आली असून आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे।